तर आपण सिडकोला अपॉइंटमेंट तळोजा सेक्टर 34-36च्या विजेत्यांनी घेतल्यानंतर आणि आपल्याला जी कागदपत्र आहेत ती घेऊन गेल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे आधार कार्ड, पॅन कार्ड याची पती पत्नी किंवा आपल्या अर्जदार किंवा सहअर्जदार किंवा ॲप्लिकंट किंवा कोअप्लिकंट यांचं आपण त्यामध्ये सेल्फ अटेस्टेड सिग्नेचर केलेली असावी असे आपल्याला घेऊन जावं लागणार आहे. त्याच्याबरोबरच दोघांचेही 4 फोटो, पासपोर्ट साईज फोटो आपल्याला आवश्यकता लागणार आहे. 2 स्टॅम्प पेपर ₹100 प्रत्येकी, त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट, सेल ॲग्रीमेंट लिहिलेलं असावं. असे आपल्याला ज्या दिवशी आपली अपॉइंटमेंट सिडकोला असणार आहे निवारा केंद्रावरती त्याच्या अगोदरच्या दिवसाला म्हणजे 24 तास पूर्वी घेतलेलं असावं. हे आपल्याला त्या गोष्टीची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जर त्यानंतर हे जे डॉक्युमेंट्स आपण सिडकोकडे घेतल्यानंतर आपल्याला साधारण अर्धा ते पाऊण तासामध्ये संपूर्ण प्रोसेस केल्या जाते, सगळे डॉक्युमेंटेशन केलं जातं आणि त्याच्यावरती सह्या वगैरे झाल्यानंतर आपल्याला पोझिशन लेटर दिलं जातं आणि ते पोझिशन लेटर आपल्याला दिल्यानंतर ते पोझिशन आपल्याला लेटर घेऊन आपल्या साईटवर जायचं आहे. म्हणजे सेक्टर 34-36 तळोजा येथे आपल्याला जायचं आहे. आपल्या तिथे सिडको अधिकारी आपल्या सोसायटीमध्ये असणार आहेत. त्या सोसायटी अधिकाऱ्यांना आपल्याला तीन प्रकारचे आपल्याला पोझिशन लेटर्स भेटतील आणि काही डॉक्युमेंट भेटतील. तर ते डॉक्युमेंट जे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट असणार आहेत ते डॉक्युमेंट आपल्याला घेऊन तिथे जाऊन आपण आपल्या घराचा ताबा घेणार आहोत. ताबा देताना अधिकारी जे असणार आहे सिडको त्यांना आपण एक कॉपी रजिस्ट्रेशनची आणि सेकंड कॉपी पोझिशन लेटरची दिल्यानंतर आपल्याला